अमेरिकेने इराणच्या आण्विक केंद्रावर हल्ले केल्यानंतर मध्य पूर्वेतील तणाव प्रचंड वाढलाय। तेहरानने जगातील सर्वात महत्त्वाचा तेल मार्ग असलेल्या समुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याची धमकी देखील दिली आहे। 2 दशकापासून अधिक काळ इस्रायल आणि इराण हे सावली युद्धात अडकले होते। गुप्त हल्ले, सायबर हेरगिरी आणि परस्पर धमक्या यावरच त्यांच्या संघर्षाची सीमा होती। मात्र 2025च्या वसंत ऋतूमध्ये अनेक राजकीय, लष्करी व प्रादेशिक कारणाने एकत्र स्फोटक वळण घेतला आणि ही संतुलनाची दोरी तुटली। इस्रायल इराण यांच्या युद्धात भारताला आणि जगातील इतर देशांना फटका बसणार आहे। याचा त्रास अगदी सर्वसामान्य जनतेला देखील होऊ शकतो आणि हे सगळं इराण करू शकतं। आता हे इराण कसं करू शकतं? एकट्या इराणमुळे संपूर्ण जगावर कसं संकट येऊ शकतं आणि भारतात तेलाच्या किमती देखील वाढू शकतात, हे कसं होऊ शकतं? या संपूर्ण गोष्टीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेतलाय, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी नारायण आणि तुम्ही बघत आहात इथला विशेष भारी। इस्रायल इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री अमेरिकेने इराणच्या 3 अणु केंद्रावर हवाई हल्ले केल्याचा दावा केलाय। या कारवाईनंतर आखाती देशामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून अनेक मुस्लिम देश इराणच्या समर्थनार्थ पुढे सरसावले आहेत। इस्रायल इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री अमेरिकेने इराणच्या 3 अणु केंद्रावर हवाई हल्ले केल्याचा दावा केलाय। या कारवाईनंतर आखाती देशामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून अनेक मुस्लिम देश इराणच्या समर्थनार्थ पुढे सरसावले आहेत। सौदी अरेबिया, कतार, ओमान, इराण, पाकिस्तान आणि पॅलेस्टाईन यांनी अमेरिकेच्या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय। या देशांनी इराण सोबत आपली एकजूट दाखवली असली तरी लष्करी मदतीबाबत कोणतीही स्पष्ट आश्वासनं त्यांनी दिली नाही। दरम्यान सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्याने या परिस्थितीकडे गंभीरतेने पाहत संयम बाळगण्याचे आणि शांततेच्या मार्गाने पुढे जाण्याचे आवाहन केले आहे। अमेरिका इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर 3ऱ्या महायुद्धाच्या शक्यतेची चर्चा देखील जोर धरू लागली आहे। हरामखोर पाकिस्ताननेही अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध केला आहे। आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटलंय। नुकतेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना नोबेल शांततेच्या पुरस्कारासाठी शिफारस करणाऱ्या हा हरामखोर पाकिस्तानने रविवारी आपली नेहमीप्रमाणे भूमिका बदलली आहे। पॅलेस्टाईनचा गट हमासने देखील इराणच्या समर्थनाची घोषणा करत म्हटलं की आम्ही इराण सोबत आहोत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की इराण स्वतःचं रक्षण करण्यास सक्षम आहे। इराणवर अमेरिकेने थेट हल्ला केल्यानंतर रशिया आणि चीननेही आपली भूमिका स्पष्ट करत इराणच्या पाठीशी उभे राहण्याचे संकेत दिले आहेत। आता या संपूर्ण गोष्टीचा जगावर आणि भारतावर काय परिणाम होतो आणि ह्या परिणाम कुठल्या गोष्टीमुळे होतो ते बघूया। उत्तरेला इराण आणि दक्षिणेला ओमान आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यामध्ये असलेली होर्मुझची खाडी हा सौदी अरेबिया, इराण आणि इराक, कुवेत आणि UAE येथील तेल निर्यातीचा मुख्य मार्ग आहे। विशेषतः कतार मधून येणारे अनेक द्रवीकृत नैसर्गिक वायू महाल वाहतूक या खाडीतून होते। अमेरिकेने इराणवर हल्ला केल्याने होर्मुझची खाडी बंद करण्याचा निर्णय इराण घेऊ शकते, ज्यातून भारताच्या सुमारे 60 ते 65% कच्च्या तेलाची वाहतूक होत असते आणि इथेच सर्वसामान्य जनतेचे हाल होऊ शकतात। इराणच्या संसदेने हा ठराव संमत केला असला तरी अंतिम निर्णय इराणचे सर्वोच्च धार्मिक आणि राजकीय नेता अयातुल्ला अली खामेनी यांच्यावर अवलंबून आहे। जर खामेनी यांनी या नाकेबंदीला मंजुरी दिली तर जगभरातील तेल पुरवठ्याची साखळी धोक्यात येईल। तज्ञांच्या मते अशा स्थितीत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये कमालीची आणि झपाट्याने वाढ होऊ शकते। प्रति बॅरल किंमत $120 ते $130च्या घरात पोहोचू शकते। या महत्त्वाच्या सागरी कॉरिडॉरमध्ये कोणतीही नाकाबंदी किंवा लष्करी वाढ भारताच्या ऊर्जा संरक्षणावर गंभीर परिणाम करेल। तेलाच्या किमती वाढेल आणि देशात महागाईचा दबाव निर्माण करेल, असे मत अर्थतज्ञांनी व्यक्त केले आहे। आता हा हल्ला कधीपर्यंत चालतो यावर सर्व देशांचं लक्ष आहे। युद्धाचा परिणाम भारताच्या इराण आणि इस्रायलला होणाऱ्या निर्यातीवर अधिक झालाय आणि युद्धामुळेच आपण मोठ्या संकटात सापडलो आहोत।